विधानसभा निवडणुकीत भाजपचा पारडं जड, ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष, ढोल वाजवून आनंद साजरा। पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटप बाजूला ठेवून लढणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपच्या आघाडीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। जिंकलोय तर पुढे प्रत्येक राज्यात जिंकू, दिल्लीतील निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आलाय। 39 लाख मतदार आधी महाराष्ट्रामध्ये, नंतर दिल्लीमध्ये, आता बिहारमध्ये शिफ्ट होतील। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महायुतीचं सरकार येईल का यावर तुम्हाला डाऊट होता, आम्ही असा गेम चेंज केला की पूर्ण ताकदीनं सरकार पुन्हा आणलं। ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मी हरलो तरी खचलो नाही, निवडणुकीमध्ये खूप शिकलो, पहिल्या नाही तर शेवटच्या निवडणुकीमध्ये माझं मूल्यमापन करा। अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा, शिंदेंच्या पक्षातील 21 लोक फडणवीसांचे, शहांशिवाय शिंदे गटाचं अस्तित्व नाही, संजय राऊतांची टीका। जयंत पाटील कपटी माणूस, जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटलांनी खूप प्रयत्न केले, ते टप्प्यामध्ये आणून काम करतात, पण आम्ही टप्प्यामध्ये आणून कार्यक्रम करतो। गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे आज रत्नागिरीत, संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला रत्नागिरी दौरा। मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या आणि मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत बैठक। अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दिलासा, कंपनीचे कर्ज खातं फसवं असल्याचं जाहीर करण्याच्या कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती, कारवाईबाबत आरबीआयला विचारणा। काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्याकडून ईव्हीएम तपासणीचा अर्ज मागे, ईव्हीएम सेट केल्याचा पांडव यांनी केला होता आरोप। निवडणूक आयोग ईव्हीएम मधील मतांची मोजणी करणार नसल्यानं अर्ज मागे। छत्रपती संभाजीनगरमधील 516 जणांनी शस्त्र परवाने मिळवले, सर्वाधिक 95 शस्त्र परवाने पैठणमध्ये असल्याची माहिती। अवैधरित्या वाळूच्या उत्खननाला विरोध करणाऱ्यांना धाक दाखवण्यासाठी शस्त्राचा वापर होत असल्याची सूत्रांची माहिती। आचारसंहितेनुसार मतदारांचं नाव पत्ता देता येणार नाही, काँग्रेसच्या मागणीला निवडणूक आयोगाचा विरोध, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्याकडून ईव्हीएम तपासणीचा अर्ज मागे, निवडणूक आयोग ईव्हीएम मधील मतांची मोजणी करणार नसल्यानं अर्ज मागे, ईव्हीएम सेट केल्याचा गिरीश पांडव यांचा होता आरोप। बॅनर फाडल्याने अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरात तणाव, आंबेडकरी समाजाकडून कोपरगाव शहर बंदची हाक, बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मोठ्या संख्येनं भीमसैनिक जमा। पुणे शहरामधल्या जीबीएस बाधितांची संख्या 180 वर, 22 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 58 जणांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू। आतापर्यंत 79 जीबीएस बाधितांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती। कोस्टल रोडवर वीकेंडला स्पोर्ट्स कार रेसिंग होत असल्याची तक्रार, ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। शुक्रवारपासून रविवारपर्यंत वाहतूक पोलिसांची। बांद्र्यामध्ये ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचाराच्या घटनेनंतर रेल्वे पोलीस अलर्टवर, रेल्वे स्थानकामध्ये फिरणाऱ्या हमालांवर पोलिसांची करडी नजर, रेल्वे स्थानकामध्ये झोपणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर सुद्धा पाळत ठेवणार। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट यूजी परीक्षेची तारीख जाहीर, 4 मे रोजी नीट यूजी परीक्षा पार पडणार। परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 7 मार्चपर्यंत। पीडी बीएड त्याच्यानंतर अभ्यासक्रम सीईटी नोंदणीसाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना आता 18 फेब्रुवारीपर्यंत सीईटीसाठी नोंदणी करता येणार। एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा, 2024-25 या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 6 एप्रिल 2025 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत। आरटी प्रवेश सोडतीच्या वेळेमध्ये बदल, 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम असल्यानं आरटी प्रवेशांची सोडत सकाळी 11च्या ऐवजी दुपारी 1 वाजता काढण्यात येणार। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पॉक्सो प्रकरणात तुर्तास दिलासा, पॉक्सो कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईविरोधात हंगामी जामीन मंजूर। बीसीसीआयची 1 मार्चला बैठक, सहसचिवांच्या नियुक्तीसाठी विशेष सर्वसाधारण बैठकीचं आयोजन 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजता बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयामध्ये बैठक होणार। इन्फोसिसकडून 300 नव्या कर्मचाऱ्यांना नारळ, अंतर्गत मूल्यांकन पूर्ण न केल्यामुळे कारवाई, माहिती तंत्रज्ञान कर्मचारी संघटनेकडून निर्णयाचा विरोध।
ईडीचे मुंबईमध्ये 5 ठिकाणी छापे. इरॉस इंटरनॅशनल मीडिया आणि इतर संस्थांमधील कथित निधी अपहार प्रकरणी ईडीचे छापे. विविध परदेशी संस्था, स्थावर मालमत्ता, परदेशी बँक खाती आणि डिजिटल उपकरणांशी संबंधित अनेक महत्वाची कागदपत्रे